नमस्कार मंडळी, आज मी एक वाटी रव्यापासून खमंग कुरकुरीत घरात सर्वांना आवडेल असा खास करून लहान मुलांच्या आवडीचा एक स्नॅक्सचा प्रकार दाखवणार आहे, जो बघून आणि खाऊन मुलांच्या चेहऱ्यावर नक्कीच स्माईल येईल। तर चला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी एक वाटी बारीक रवा घेतला, याऐवजी तुम्ही जाडही वापरू शकता। आता गॅसवर पॅन गरम करून त्यात अगदी थोडं एक छोटा चमचा तूप घातलं, तुपाऐवजी तेलही वापरू शकता। तूप गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा जिरं घातलं आणि थोडंसं लाल तिखट। जिरं चांगलं फुललं तर यामध्ये आता एक वाटी रवा घेतला, तर त्यासाठी 2 वाटी पाणी घालायचं। सोबतच चवीनुसार मीठ, थोडासा हिंग, त्यानंतर यामध्ये मी पिझ्झा सीझनिंग फ्लेवरसाठी घालते। तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातलं तरी हरकत नाही। सोबतच काळी मिरी पावडर। अगदी छान खमंग कुरकुरीत असा हा पदार्थ होतो आणि चवीला सुद्धा अप्रतिम असा लागतो। आता हे मिक्स करून पाण्याला उकळ काढून घ्यायची। पाण्याला उकळ यायला लागली की यामध्ये थोडा थोडा करून असं दाखविल्याप्रमाणे रवा घालायचा आणि लगेच पाण्यामध्ये मिक्स करायचा। तर चमच्याने हे व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे याच्या गाठोड्या होणार नाही। तर गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची। तर बघा, थोडा थोडा करून सर्व रवा घातला, तर हे स्पॅच्युला किंवा चमच्याच्या मदतीने गठुळ्या मोडत एकसारखा करत एक गोळा तयार करून घ्यायचा। असा गोळा व्हायला लागला की गॅसची फ्लेम कमी करून झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ काढायची, म्हणजे रवा चांगला शिजला जातो, कच्चा राहत नाही। तर 5 मिनिटात चांगली वाफही बसते आणि मिश्रण हे पॅन पासून वेगळं होतं, म्हणजेच रवा चांगला शिजला असं समजायचं। तर पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं, गॅस बंद करायचा आणि तयार मिश्रण हे हाताला सोसवेल इतपत तरी थंड करून घ्यायचं। तर बघा, इथे मी थंड करून घेतलं आणि आता हाताने व्यवस्थित असं चांगलं मळून घ्यायचं। जर 1-2 गाठोड्या असतील तर ते असं मळल्यानंतर व्यवस्थित मोडल्या जातात आणि मिश्रण सुद्धा असं एकदम एकसारखं तयार होतं। तसं तर तेलाची गरज वाटत नाही, पण मिश्रण जर हाताला चिटकत असेल तर तुम्ही हाताला तेल लावून हे मळून घेऊ शकता। तर आता इथे मिश्रण बघा असं मळून घेतलं, चांगलं प्लेन तयार करून घेतलं। आता तयार मिश्रणाचे समान आकाराचे 4 गोळे तयार करून घेतले। तर यातील एक गोळा घेऊन तो आपल्याला पोलपाटला खाली असं तेल लावून त्यावर लाटून घ्यायचा आहे। रवा असल्यामुळे पिठाची गरज पडत नाही, फक्त पोलपाट आणि लाटण्याला असं तेल लावून घ्यायचं आणि ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो त्यापेक्षा थोडंसं जाडसर लाटून घ्यायचं। आता घरात उपलब्ध असणाऱ्या कुठल्याही छोट्या मोठ्या डबीचे झाकण घेऊन दाखविल्याप्रमाणे प्रेस करून असे गोल तयार करून घ्यायचे। तर या ठिकाणी आपण रव्याचे स्माइली तयार करतोय। पोटॅटो स्माइली तुम्ही नेहमीच खाल्ली असाल, परंतु एकदा या पद्धतीने रव्याचे स्माइली सुद्धा करून बघा, चवीला अप्रतिम लागतात आणि खूप छान कुरकुरीत होतात। तर वरचा इतर भाग काढून घ्यायचा आणि आपण घरात जी नळी असते किंवा स्ट्रॉ असते त्याच्या मदतीने डोळे आणि चमच्याच्या मदतीने माउथ तयार करायचं, म्हणजे तोंडाचा भाग तयार करून घ्यायचा। तर बघा किती झटपट आणि मस्त अशी स्माइली तयार झालेली आहे। तर याच पद्धतीने आता मी बाकीचे सुद्धा स्माइली तयार करून घेते। लहान मुलांसाठी तर बेस्ट असा पर्याय आहे। मस्त खमंग कुरकुरीत असे तयार होतात, एकदा नक्की तयार करून बघा। तर बघा, या ठिकाणी मी काही आणखी तयार करून घेतले आहे। तर याच पद्धतीने बाकीचे उरलेले सुद्धा आपण तयार करून घेऊया। तर थिकनेस तुम्ही बघू शकता, थोडे जाडच ठेवायचे। तर तयार स्माइली ह्या आता आपल्याला तळून घ्यायच्या आहे। त्यासाठी गॅसवर कडकडीत तेल गरम करायचं आणि त्यामध्ये कढईमध्ये सुटसुटीतपणे बसतील इतपत आपल्याला स्माइली घालून घ्यायच्या। स्माइली तळत असताना गॅस हा अजिबात बारीक करायचा नाही, नाहीतर मग त्या कुरकुरीत होत नाही। तर स्माइली तळत असताना त्या मोठ्या आचेवरच तळायच्या किंवा तुम्ही मध्यम आचेवर सुद्धा तळू शकता, मस्त कुरकुरीत अशा होतात। रवा सुद्धा अगोदरच आपण शिजवून घेतलेला असतो, त्यामुळे त्या पटकन तळल्या जातात। 5 ते 7 मिनिटात ह्या परफेक्ट अशा तळल्या जातात, वरतून छान कुरकुरीत होतात। हलकासा गुलाबी रंग यायला लागला की तेल निथळून झाऱ्याच्या मदतीने प्लेटमध्ये काढून घ्यायच्या। तर बघा किती मस्त तयार झालेले आहेत, प्लेटमध्ये काढूया आणि याच पद्धतीने राहिलेल्या स्माइली सुद्धा तळून घेऊया।
लहान मुले तर खूप आवडीने खातात आणि झटपट असा तयार होणारा हा स्नॅक्सचा प्रकार आहे. तर नक्की करून बघा. तर इथे आपल्या सर्व स्माइली तयार आहे. टोमॅटो केचप सॉस सोबत अप्रतिम अशा लागतात. वरतून क्रिस्पी आणि आतून खुसखुशीत अशा तयार होतात. तर एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.